नंदुरबार जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। अनेक पंपांवर पेट्रोल उपलब्ध नसल्याचे फलक आहे। शहरातील 12 पैकी अनेक पेट्रोल पंपांवर तुटवडा आहे। ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर देखील वाहनधारकांची गर्दी होतीये। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचं आवाहन केलंय। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। तर दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेतील महासभेत महापौर आणि उपमहापौरांसह सत्ताधारी मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहनांनी महापालिकेत पोहोचले। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा असे मोठे आवाहन भारताच्या नागरिकांना या ठिकाणी केलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या देखील कमी केलेल्या आहेत। तर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे देखील आत्ताच थोड्या वेळापूर्वी मंत्रालयात आपल्या मोटरसायकलवर दाखल झालेले आहेत। तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील ई कारमधून मंत्रालयात नुकताच प्रवेश केलेला आहे। आपण आहोत जळगाव शहरातील महानगरपालिकेमध्ये। या महानगरपालिकेमध्ये जळगाव शहराच्या विकासासंदर्भात आज महासभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या महासभेमध्ये सत्ताधारी जे पक्ष आहेत भाजप असेल शिवसेना असेल या पक्षाचे नगरसेवक महापौर उपमहापौर हे आज या सभेसाठी दाखल झालेले आहेत। मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल व डिझेल याचा वापर कमी करा असं आवाहन या ठिकाणी नागरिकांसाठी करत आहेत। तर दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवक असतील हे महापौर असतील उपमहापौर असतील यांना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाचा विसर पडला की काय असं चित्र जळगाव शहराच्या महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळत आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आवाहन करत आहेत की पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, मात्र दुसरीकडे जळगाव शहरातील महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाचा या सत्ताधारी नगरसेवकांना विसर पडला की काय असं चित्र आज या जळगाव शहरातील महापालिकेत पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।